Cancer Healer Center, a new beginning. सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराज मधून अटक. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. खोक्याला विमानानं महाराष्ट्रामध्ये आणणार. मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा ठपका. खोक्या सापडला, आता बोका पण आज जाईल. या खोक्याकडे सोन्याचा खजिना येतो कुठून, त्याला आशीर्वाद कुणाचा, पोलिसांनी शोधून काढावं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. सुरेश धस यांना समजल्या, पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी. भाजपची राष्ट्रीय नेता असताना माझ्यावर थेट आरोप. निवडणुकीत मी प्रचार केला नसता तर धस निवडून तरी आले असते का, पंकजा मुंडे यांची टीका. आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंनी शिट्टी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केला. सुरेश धस यांचा आरोप, पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रारही करणार. हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बीडचा विषय बाहेर पेटता का ठेवला. बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडे यांचा सवाल. बुथप्रमुखासाठी मी प्रकरण तेवत ठेवलं आणि आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार. बीड हत्या प्रकरणाबाबत आमदार सुरेश धस भूमिकेवर ठाम. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजितदादा स्वतःकडे ठेवणार. पक्षांतर्गत वाद वाढू नयेत यासाठी अजितदादांचा निर्णय, सूत्रांची माहिती. सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची गुपचूप भेट का घेतली. पंकजा मुंडेंचा सुरेश धस यांच्यावर निशाणा, तर मी कॅमेरे सोबत घेऊन जात नाही, ते माझ्या मागे येतात, धसांचं उत्तर. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा. पोलीस घटनास्थळी दाखल, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू. महापुरुषांचा अवमान केल्याच्या प्रकरणात प्रशांत कोरटकरला दिलासा. 17 मार्च पर्यंत अटक न करण्याचे आदेश. कोरटकरला कोर्टात व्हीसीद्वारे हजेरीची मुभा. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणात जलद गतीने आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू. आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचा निर्णय. अॅडव्होकेट अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यावरून विरोधकांचा सभात्याग. ही घोषणा केवळ निवडणुकीपुरती होती का, आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विचारपूर्वक लवकरच निर्णय घेतील. मंत्री अदिती तटकरे यांचं विरोधकांना उत्तर. नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संजय राऊत मोदींना पत्र लिहिणार. देशात फाळणीचं बीज रोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा राऊतांचा आरोप. शिवरायांच्या सैन्यामध्ये एकही मुस्लिम नसल्याचं राणेंचं विधान. शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते हे इतिहास वाचला तर समजेल. अजित पवारांचा नितेश राणेंना घरचा आहेर, कायदा सुव्यवस्थेला अडचण येईल असं वक्तव्य टाळण्याचाही सल्ला. पंढरपूर मंदिरातील विठ्ठल मूर्तीला दिल्या जाणाऱ्या एपॉक्सी लेपवरून वादाची चिन्ह. मूर्तीच्या चरणाची झीज झाल्यामुळे रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा मंदिर समितीचा निर्णय. महासंघाकडून तीव्र विरोध. जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला भूकंप सदृश झटके. शहरासह ग्रामीण भागातील घरांना झटके जाणवल्याची माहिती. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलन स्थगित. सर्व शेतकरी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणार. 8 एप्रिलला राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन. सतेज पाटलांची माहिती. शक्तीपीठ मार्गावर सरकारची भूमिका काय, विधान परिषदेत अंबादास दानवेंचा सवाल. तर शासनाला शक्तीपीठ मार्ग करायचा आहे, लादायचा नाही, फडणवीसांचं उत्तर. Cancer Healer Center, a new beginning.